हॅलो एव्हरीवन, MST CET 2025 आज आपला टॉपिक आहे फंक्शन. आता फंक्शन म्हणजे काय यावरती डिस्कस करू. फंक्शन काय सांगतो? अ फंक्शन फ्रॉम सेट A to B, ओके, इज अ रिलेशन विच असाइन्स एव्हरी एलिमेंट ऑफ सेट A अ युनिक एलिमेंट ऑफ सेट B अँड इज डिनोटेड बाय f of A टेंड्स टू B. ह्याचा मिनिंग काय येतो? हा जो तुमचा A आहे त्याला आपण डोमेन म्हणलं जातं आणि बी आहे तो आपला काय आला? कोडोमेन. आता फंक्शन म्हणजे काय? सेट अ युनिक. ए मध्ये जेवढे एलिमेंट असतील त्यांना बी मध्ये युनिक इमेज मिळाली पाहिजे. युनिक असेल तर म्हणलं जातं फंक्शन, युनिक नसेल तर फंक्शन म्हणत नाही. एखादं एक्झाम्पल बघू आपण. समजा एक फंक्शन दिलेलं आहे A टेंड्स टू B. या ए मध्ये समजा 1 2 3 4 असे नंबर्स आहेत. बी मध्ये A B C D. समजा आपण 1ला A दिला, 2ला इमेज मिळाली B, 3ला C मिळाली आणि 4ला D मिळाली. ठीक आहे, फक्त समजण्यासाठी. आता बघा 1ला A आहे, युनिक आहे. 2ला पण B आहे, युनिक आहे. 3ला C आहे आणि 4ला D आहे. युनिक इमेज मिळते. मला काय म्हणतो आपण? फंक्शन. जर मी ह्या 4च्या ठिकाणी 4ला जर इमेज दिली नाही तर हा फंक्शन होत नाही. का? डेफिनेशन काय सांगते? डोमेनमधल्या प्रत्येक एलिमेंटला B मध्ये इमेज पाहिजे. पण इथं 1 2 3लाच मिळते, 4ला मिळत नाही, त्यामुळे हा काय होणार आहे? फंक्शन नाही. दुसरं, समजा आता हा 2ला B मिळाला आहे, 1ला पण B मिळाला आहे, पण या ठिकाणी 1च्या ठिकाणी किती मिळाले? 2 इमेज मिळाले. पण कन्सेप्ट काय सांगते? युनिक इमेज पाहिजे. मग त्यामुळे हा सुद्धा फंक्शन काय होत नाही. किंवा समजा 1 दिला आहे, 1ला A मिळाला, 2ला पण 1 मिळाला. बघा काय होते? 1ला A भेटला आहे, युनिकच आहे. परत 2ला पण 1 आहे, हा सुद्धा युनिकच आहे. 3ला C मिळाला आणि 4ला आपण Dकडे नेऊ. बघा प्रत्येक टर्मला काय मिळाले? कोडोमेनमध्ये इमेज मिळाली. मला काय म्हणायचं? फंक्शन. त्या थोड्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या. आपला क्वेश्चन काय सांगतो? चेक इफ द रिलेशन गिवन बाय द इक्वेशन रिप्रेझेंट y ॲज अ फंक्शन्स ऑफ x. फंक्शन्स ऑफ म्हणजे काय? y ॲज अ फंक्शन्स ऑफ x म्हणजे काय? y इज इक्वल टू आपल्या x टर्ममध्ये आणायचं आहे. बघा कसं करूया आपण. काय दिलं आपल्याला? 2x + 3y इज इक्वल टू 12. ठीक आहे, मी काय करतो? 3y 12 हा 2x तिकडे गेला, काय होणार? -2x. 3y 3 मल्टिप्लाय तिकडे काय होणार? डिवाइड, म्हणजे y इज इक्वल टू काय आलं? 12 - 2x अपॉन 3. आलं का? y इज अ फंक्शन्स ऑफ x. ठीक आहे, पण आपल्याला सांगायचं आहे की हे एक्झाम्पल फंक्शन आहे की नाही. फंक्शन काय म्हणतं की युनिक पाहिजे व्हॅल्यू. ठीक आहे, आता मला सांगा x मी पुट करत जाणार आहे. समजा x कायची व्हॅल्यू पुट करत जाईल, काय मिळत जाणार आहे आपल्याला? y मिळत जाणार आहे. एक्स पुट केला काय मिळतोय? y. याला काय म्हणलं जातं? युनिक इमेज मिळत जाणार आहे. एक्स पुट करत गेला तुम्हाला y 100% मिळणार आहे. मला काय म्हणलं जातं? युनिक इमेज मिळालं. म्हणजे हा काय झाला? तुमचा फंक्शन झाला. आता सेकंड एक्झाम्पल बघूया. काय म्हणले? x + y² इज इक्वल टू 9. काय आलं? एक y², 9 - x. y इज इक्वल काय आलं? ±√9 - x. आता मला सांगा yच्या इथं 2 व्हॅल्यू भेटल्या. कुठल्या? एक प्लसमध्ये आणि मायनसमध्ये. फंक्शन म्हणजे काय असतं? युनिक पाहिजे. पण ह्या ठिकाणी yला 2 इमेज मिळतात, त्यामुळे हे फंक्शन होत नाही. ॲटलिस्ट ही कन्सेप्ट समजले असेल, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. चला आपण थोडं फंक्शनमध्ये लॉगवरती कसे क्वेश्चन विचारले जातात CETमध्ये थोडीशी आयडिया घेऊया. क्वेश्चन काय विचारला आहे? सॉल्व फॉर x. काय म्हणले? log 2 + log x + 3 - log 3x - 5 इज इक्वल टू काय दिले? log 3 दिले. आता इकडे बघा काय दिले? log 2 + log x + 3. आपलं काय असतो? प्रॉपर्टी काय बघा? log a + log b. काय असतं? log a × b असतं. मग मी काय लिहू शकतो बघा? log 2 × x + 3 - log 3x - 5 इज इक्वल टू log. ओके, दुसरी प्रॉपर्टी काय असते? log a - log b. काय असते प्रॉपर्टी? log a अपॉन b. ओके, मग काय येणार बघा? log 2 × x + 3 अपॉनमध्ये काय आलं? 3x - 5 इज इक्वल टू log 3. हा log आणि हा log कॅन्सल झाला. काय काय उरलं बघा? 2x + 6 इज इक्वल टू हा अपॉनमध्ये तिकडं पाठवा. काय झालं? 9x - 15. पण काय कॅल्क्युलेशन बघा काय आलं? 7x × 21. x व्हॅल्यू काय आली? 3. हेच आपला असणार आहे फायनल आन्सर. ओके, नोट.
दुसरा क्वेश्चन बघूया आपण. फाइंड एक्स वरतीच आहे, आपल्याला एक्स काढायचा आहे. काय म्हणले बघा, लॉग बेस टू एक्स विचारलेला आहे. इज इक्वल टू काय दिले तुम्हाला, 21/4 दिलेलं आहे. एक तुम्हाला प्रॉपर्टी माहिती आहे का बघा, कसं लिहितो आपण, लॉग एक्स अपॉन लॉग वाय. मग हीच प्रॉपर्टी तर अप्लाय करूया आपण. कसं येणार बघा, लॉग एक्स अपॉन लॉग 2, लॉग एक्स अपॉन लॉग 4, लॉग एक्स अपॉन लॉग 16 इज इक्वल टू 21/4. लॉग एक्स अपॉन लॉग 2, या 4ला मी लिहू शकतो 2चा स्क्वेअर, म्हणजे कसं आलं बघा, लॉग एक्स अपॉन लॉग 2चा स्क्वेअर प्लस लॉग एक्स अपॉन लॉग 2⁴ इज इक्वल टू 21/4. ओके. आपल्याला इथे काय दिलं बघा, लॉग a⁴ आहे. मला सांगा, लॉग a⁴ असेल तर लिहितो कसा आपण, b लॉग a. ओके. मग काय आलं बघा इथं, लॉग एक्स अपॉन लॉग 2 प्लस लॉग एक्स अपॉन 2 लॉग 2 प्लस लॉग एक्स अपॉन 4 लॉग. कसं आलं हे, लॉग a⁴ असेल तर b काय येणार आहे, पुढे येणार आहे. मग आपण काय लिहू शकतो, b लॉग आहे. तसंच टू पुढे आला 2 लॉग 2. आता मला सांगा, यामधून आपण काय कॉमन घेऊ शकतो, लॉग एक्स अपॉन लॉग 2 आपण काय घेऊ शकतो, कॉमन घेऊया आपण. लॉग एक्स अपॉन लॉग 2 आत काय उरलं, 1/2 1/4, या ठिकाणी काय उरलं, 21/4. ओके. ठीक आहे. तर काय आलं तर बघा, लॉग एक्स अपॉन लॉग 2 कॉमन घेतले, म्हणजे काय आलं बघा इथं, लॉग एक्स अपॉन लॉग 2, याचं काय आलं 7/4, किती काय आलं 21/4. हे कॅन्सल झालं, काय उरलं आपल्याकडं, लॉग एक्स अपॉन लॉग 2 इज इक्वल टू काय उरलं 3. हा अपॉन मग तिकडे गेला, काय होणार, मल्टिप्लाय, लॉग एक्स इज इक्वल टू 3 लॉग. मग असे काय सांगितलं होतं मी, लॉग a⁴ असेल, आधी तर काय दिलं, b लॉग आहे, तर आपण असं लिहू शकतो. म्हणजे काय येणार बघा, लॉग एक्स लॉग, हा 3 वरती जाणार, म्हणजे काय आलं बघा, हा कॅन्सल झाला, एक्सची व्हॅल्यू काय आली 8 हेच फायनल आन्सर. आता पुढचा पॉईंट आहे, एक म्हणजे 1 फंक्शन आणि ऑन टू फंक्शन. ठीक आहे. 1 फंक्शन काय सांगतो बघा, लेट f of a टेंड्स टू b बी अ फंक्शन सच दॅट f of x1 इज इक्वल टू f of x2. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे, आणि हे जे आतले जे नंबर आहेत ते पण काय पाहिजे, इक्वल पाहिजे. तर काय म्हणायचं, f इज अ 1 1. ठीक आहे. ग्राफ कसा केलं बघा, 1ला 1 मिळाला आहे, 2ला 4 मिळाला आहे, 3ला 9 मिळालं आहे, 4ला 16, म्हणजे काय मिळते, युनिक इमेज मिळते. त्याचसोबत काय दिलं, ऑन टू फंक्शन. ऑन टू फंक्शन म्हणजे काय, इफ द फंक्शन f of a टेंड्स टू b इज सच दॅट एव्हरी एलिमेंट इन b इज द इमेज ऑफ सम एलिमेंट इन a. बघा, हा तुमचा b आहे, हा तुमचा a आहे, यामध्ये तुम्हाला काहीतरी एलिमेंट्स काय म्हणतात त्याला, युनिक इमेज इथे मिळालेली आहे. यावरती काहीतरी आपण एक्झाम्पल्स बघूया, 1 फंक्शन कसं ओळखायचं आणि ऑन टू फंक्शन कसं ओळखायचं. चला आपण एखादं एक्झाम्पल घेऊया, 1 ऑन टूचे एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन काय दिलं आहे, f of r टेंड्स टू r गिवन बाय f of x इज इक्वल टू x स्क्वेअर. आता 1 काय म्हणलं जातं, आपला युनिक इमेज मिळाली पाहिजे. ठीक आहे, चेक करूया आपण. 1ची डेफिनेशन काय सांगते, f of x1 इज इक्वल टू f of x2. हे इक्वल असतील तर x1 इज इक्वल टू काय पाहिजे, हे आतले नंबर सुद्धा काय पाहिजेत, इक्वल पाहिजे. बरोबर. आपला f of x काय दिला आहे, x स्क्वेअर दिला आहे. बघा, जर समजा मी x ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर आपला f of x काय मिळाला आपल्याला 4. ठीक आहे. हा x1 जर वाटलेस, x2 समजा मी -2 घेतला, मग f of x2 काय आला बाळांनो, तोही 4 आला. हे इक्वल आहेत, पण हे इक्वल आहेत का, 2 आणि -2 इक्वल आहे का, नाही. मग हा काय झाला, नॉट 1. आता चेक करूया, ऑन टूसाठी चेक करूया. मला सांगा, इथं या ठिकाणी कोणताही नंबर घ्या, पॉझिटिव्ह घ्या आणि निगेटिव्ह घ्या, तुम्हाला इमेज काय मिळणार आहे, पॉझिटिव्ह. पण कोडोमेनमध्ये निगेटिव्हला आपल्याकडे इमेज मिळणारच नाही आहे. काय असतं, सगळ्या नंबरला भेटली पाहिजे ना इमेज. मग हा पण काय झाला, नॉट ऑन टू. या गोष्टी तुम्ही चेक करू शकता, 1 आहे का ऑन टू नाही, त्यामुळे तुमचे क्वेश्चन लवकर तुम्ही क्लिक करू शकता. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे इनव्हर्स फंक्शन ऑफ ईच अदर. आता इनव्हर्स फंक्शन ऑफ ईच अदर कसं कशाला म्हणायचं, समजा आपला f of g of x दिलेला आहे किंवा g of f of x दिलेला आहे आपल्याकडे. हे जर फंक्शन्स ऑफ इनव्हर्स फंक्शन्स ऑफ ईच अदर असेल,
हा एफ एन जी कॅन्सल होतो आणि काय उरतं फक्त एक्स आणि एक्स उरतं. आपला आन्सर एक्स भेटत असेल तर काय म्हणायचं, इनवर्स फंक्शन्स ऑफ इच अदर. आपण चेक करूया. फर्स्ट काय करायचं, एफ ऑफ जी ऑफ एक्स घेऊया आपण. ठीक आहे, एफ आहे तसा जी ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आपल्याकडे 4x+7 आहे. ठीक आहे, आता हा काय झाला एफ ऑफ एक्स, म्हणजे आपल्याला एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे 4x+7, म्हणजे काय बघा 4x+7 - 7/4. कॅन्सल 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 कॅन्सल, काय उरलं बघा एक्स. ठीक आहे, आता सेकंड कंडिशन बघू आपण. जी ऑफ एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स काय आपल्याला बाळांनो x - 7/4. आता हा काय झाला एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं आपल्याला x - 7. मग काय करतो 4x - 7/4 + 7 सगळंच कॅन्सल होतं, काय होते बघा एक्स. याचा अर्थ काय झाला आपल्याला एक्स भेटलेला आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा एक्स भेटलेला आहे. याचा अर्थ काय झाला, एफ अँड जी आर इनवर्स फंक्शन्स ऑफ इच अदर. आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, चेक इफ द फॉलोइंग फंक्शन हॅव अन इनवर्स फंक्शन, इफ एस फाइंड द इनवर्स फंक्शन. आता इनवर्स फंक्शनसाठी काय करायला लागते, तो 1 1 पाहिजे आणि ऑन टू पाहिजे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर आपण काय करू शकतो, इनवर्स फंक्शन हे फाइंड करू शकतो. आता एफ ऑफ एक्स काय दिला आहे 6x - 7/3. आता फर्स्ट काय दाखवायचं आपल्याला 1 1 दाखवायचं. 1 1 ची कन्सेप्ट काय होते आपल्याकडे, एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2. मग आपण काय करूया x1 मानू, काय आलं बघा 6x1 - 7/3, 6x2 - 7/3. मग कॅन्सल झालं, काय काय उरलं x1/x2. म्हणजे हा काय झाला तुमचा 1 1 झाला. आता ऑन टू दाखवायचं काय करायचं सांगतो. आपला एफ ऑफ एक्स काय दिलं आहे आपल्याला, त्याला काय मानायचं y. बघा एफ ऑफ एक्स काय दिलं आहे 6x - 7/3 इज इक्वल टू काय मानायचं y. म्हणजे काय करायचं, हा इकडे गेला, हा मल्टिप्लाय आपण मध्ये तिकडे काय झाला डिवाइड, डिवाइड तिकडे काय म्हणून मल्टिप्लाय होणार, काय झालं 3y झाला. हा तिकडे घ्या, म्हणजे काय झालं 3y + 7. मग एक्स व्हॅल्यू काय आली 3y + 7/6. आता हा तुमचा काय झाला ऑन टू झाला. तर इनवर्स फंक्शन काय करायचं, ज्या ठिकाणी y आहे त्याला त्या ठिकाणी एक्सला काय करायचं रिप्लेस करायचं. म्हणजे कसं आलं एफ इनवर्स ऑफ एक्स 3x + 7/x. हे तुमचं फक्त फायनल आन्सर आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल सीरीजमध्ये पडलेले आहेत. पॅटर्न हीच कन्सेप्ट तुम्ही यूज करायचे आणि तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके डन. आपण पुढचा क्वेश्चन बघूया आता. चला आपण CET 2024 मधला एक क्वेश्चन बघूया आणि डिस्कस पण करूया. काय विचारले बघा, इफ एफ ऑफ एक्स लॉग 1 - x/1 + x आहे, मॉड x < 1 दिलेला आहे, देन एफ ऑफ 2x/1 + x² इज. हे आपले 4 ऑप्शन्स आहेत. आता कसं सॉल्व्ह करायचं बघूया. आपलं काय विचारले एफ ऑफ 2x1 + x². याचा अर्थ काय झाला, ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी काय पुट करायचं आपल्याला 2x/1 + x². म्हणजे काय आलं बघा लॉग 1 - 2x/1 + x², 1 + 2x/1 + x². बरोबर आहे. काय केलं परत बघा, लॉग इकडे गेला मल्टिप्लाय केलं, खाली काय उरलं 1 + x². तसंच 1 + x² + 2x अपॉनमध्ये काय उरलं 1 + x². हा कॅन्सल झाला. जर वरती बघितलं तर a - b ब्रॅकेट² आहे आणि खाली काय उरते a + b ब्रॅकेट² आहे. मग काय उरलं बघा लॉग 1 + x ब्रॅकेट² 1 - x ब्रॅकेट² 1 + x ब्रॅकेट². आता काय करायचं लॉग 1 - x 1 + x ब्रॅकेट². आपला फॉर्म्युला होता लॉग a टू द पॉवर b असेल तर b काय होतं पुढे येतो. म्हणजे काय आलं बघा 2 लॉग 1 - x 1 + x. हा 2 आहे तसा, हा तर आपला एफ ऑफ एक्सच आहे, गिवन आहे. या ठिकाणी पुट करू शकतो 2f ऑफ x. मग बघा आता आपला ऑप्शन कुठला येतोय, ऑप्शन नंबर डी हे आपलं बरोबर आहे. नोट डाऊन करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.